ब्रेकवर गेलेल्या मुसळधार पावसाने आज पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे। आज सकाळपासून पुण्यात इतका मुसळधार पाऊस पडतोय की या पावसामुळे अर्ध्या पुणे शहरामध्ये पाणी भरलेलं आहे, खड्डे पडलेले आहेत। तुम्ही आत्ताही या रस्त्यावर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरलंय, म्हणजे अगदी पुढेपर्यंत जर आपण पाहायला गेलो चौकात तर इतकं जास्त पाणी आहे की गाड्या चालवणं सुद्धा अवघड झालंय। खरं तर पुण्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये परवा दिवशी रात्रीनंतर काल दुपारच्या परिसरामध्ये वेळेमध्ये खूप जास्त पाणी साचलेलं होतं, खूप पाऊस पडलेला होता। इतका मुसळधार पाऊस झाला होता की एका क्षणाला असं वाटत होतं की कदाचित अतिवृष्टी झालीये की काय किंवा ढगफुटी झालीये की काय। इतका पाऊस असताना हा पाऊस काल दुपारनंतर तसा कमी झाला आणि कालच्या नंतर अगदी तुरळक सरी दुपारनंतर सायंकाळच्या सुमारास वगैरे होत्या। रात्रीमध्ये फारसा काही पाऊस पडला नाही। त्याचबरोबर हवामान विभागाने जो काही अंदाज वर्तवलेला होता त्यानुसार आज नंतर हा पाऊस हळूहळू करून कमी होणार होता। मात्र आज सकाळी जवळपास 11:30च्या सुमारास पुण्यामध्ये सुरू झालेला हा मुसळधार पाऊस गेले 3-4 तास सलग अशाच पद्धतीने मुसळधार कोसळताना पाहायला मिळतोय आणि अचानक आलेला हा सगळा पाऊस होता, कारण वाटत नव्हतं की इतका जोरदार पाऊस येऊ शकतो आणि तसंही हवामान विभागाने अंदाज दिलेलाच होता की हा पाऊस कमी होईल। मात्र त्यानंतर सुद्धा हा इतका जोरात पाऊस झाला आणि या पावसाने संपूर्ण पुणे शहराला आता पुणे शहर संपूर्ण तुंबून गेलाय असं दिसतंय। इतका मोठ्या संख्येने पाऊस झालाय की बऱ्याच पुणेकरांची यामध्ये तारांबळ होतीये। वाहन चालकांची विशेषतः यामध्ये तारांबळ होताना पाहायला मिळते, कारण पुण्याच्या रस्त्यांवरती खड्डे इतके आहेत की या खड्ड्यांमधून मार्ग काढत गाड्या चालवणं सगळ्यात जास्त अवघड आहे। दुसरीकडे पावसाचं पाणी इतकं तुंबलेलं आहे की खड्डा असेल तरी दिसत नाहीये। बऱ्याच ठिकाणचे ड्रेनेज ओपन आहेत, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढलेली आहे। गाड्या स्लिप होत आहेत बऱ्याच ठिकाणी। त्यामुळे पावसाने पुन्हा एकदा जी काही हजेरी लावली आणि इतका मुसळधार कोसळतोय हा पाऊस, या पावसामुळे आता पुणेकरांचे चांगलेच हाल झालेले आहेत। हवामान विभागाने पाऊस कमी होईल असं वर्तवलेलं होतं, मात्र अजून तरी हा पाऊस काही कमी झालेला नाहीये। सलग 3 तास मुसळधार बरसल्याच्या नंतर आता कुठे थोडासा पाऊस कमी झालाय, मात्र तरी सुद्धा आभाळ जर पाहायला गेलं तर अजूनही पाऊस येण्याची शक्यता वाटतेय आणि जो काही पाऊस कमी होणार होता तो अजून तरी कमी झाला नसल्यामुळे पुणेकरांची चांगलीच दाणादाण या पावसाने उडवून दिल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातल्या बहुतांश परिसरांमध्ये, काही सोसायट्यांमध्ये, पार्किंगच्या एरियामध्ये पाणी भरलेलं आहे, त्यामुळे पुणेकरांनी सुद्धा घराच्या बाहेर पडताना खूप जास्त गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावं किंवा ज्या परिसरामध्ये अशा पद्धतीने पाणी भरलेलं आहे तिथे कुठल्याही पद्धतीची रिस्क न घेता कुणाच्याही जीविताला धोका होईल अशा पद्धतीने पाण्यात उतरणं असेल किंवा गाड्या चालवणं असेल हे सगळं टाळावं अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून करतोय। त्याचबरोबर नदीपात्राचा काही भाग आहे, या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरण्याची शक्यता आहे, विसर्ग केला जाऊ शकतो। त्यामुळे त्या भागातल्या नागरिकांनी सुद्धा संपूर्ण काळजी घ्यावी आणि या सगळ्यानंतर आता हा पाऊस नेमका कधी थांबतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।